नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुशक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदान् जघान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. आपण नेहमीप्रमाणे अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 30 वाचत आहोत. 30व्या अध्यायातले आपले 32 श्लोक झालेले आहेत आणि त्याच्या पुढे आता आपण वाचणार आहोत. तत्पूर्वी एक महत्वाची सूचना की निदानाचा रक्तपित्त कास अध्याय हा पाठांतरासाठी आहे येणाऱ्या स्पर्धेसाठी आणि त्याच्याच बरोबरीनं 3 वनस्पती असतील त्या लवकरच पब्लिश करण्यात येतील. ओके, सो आपण शेअर करूया स्क्रीन आणि पुढे जाऊया. सो आपण वेगवेगळे क्षार म्हणजे मृदू, मध्य आणि तीक्ष्ण क्षार कसे बनवायचे हे सुद्धा बघितलेलं होतं आणि त्याचा वापर कसा करायचा त्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. मग त्याच्यामध्ये आता बघत असताना सुदग्धम घृतम घृतमधु आक्तम तत्पयोः मस्तुकांजिकैः निर्वापयेत ततस्साज्यैः स्वादुशीतैः प्रदेहयेत अभिषंदिनी भोज्यानी क्लेदनाय च. इथपर्यंत आपलं झालेलं होतं. मग क्षार लावल्यानंतर त्याचं पश्चात्कर्म काय करायचं आहे, तर ह्या पश्चात्कर्मामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची जी गोष्ट आहे तर क्षार लेपो घ्राणार्बुदेषुच प्रत्यादित्यम निषण्यस्य समुन नाम्य अग्रनासिकाम असं म्हटलंय. नंतर किती वेळ ठेवायचा 50 मात्रां विधार्य. त्याच्यानंतर आता हे ठेवून झाल्यानंतर क्षार काढत असताना क्षारम प्रमार्जनेन अनु परिमृज्य अवगम्य च सुदग्धम घृतम मधु आक्तम. म्हणजे तो जो क्षार आहे तर तो योग्य पद्धतीनं कापसाने तो प्रमार्जन म्हणजे काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर घृत आणि मधु ही जी गोष्ट आहे तर त्या ठिकाणी ती लावायची आहे. त्याच्यानंतर तत्पयो मस्तू कांजिकैः निर्वापयेत. म्हणजे मस्तू, पय आणि कांजी ह्या 3 गोष्टी ज्या आहेत तर त्यांनी निर्वापन करायचं म्हणजे त्याच्यावरती धार धरायची किंवा त्यांनी त्याला शांत करायचा. स आज्यैः स्वादुशीतैः प्रदेहयेत. आणि मग त्याच्यावरती लेप लावायचे. ते जे लेप आहेत ते स्वादुशीत म्हणजे मधुर रसाचे आणि शीतलेप असे लावायचे. लास्ट टाइम आपण बघितलेलं होतं की मस्तू आणि कांजी हे अतिशय आंबट असणारी द्रव्य आहेत की जी क्षार लावल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती त्याचं निर्वापन करायचं आहे. मग हे का, तर क्षार आणि आंबट द्रव्य, अम्ल आणि क्षार जेव्हा एकत्र येतात तर त्यावेळेला मधुरी भवती, त्याच्यामध्ये मधुरता येते आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला कांजीनी पहिल्यांदा निर्वापन करायचं आणि त्याच्यानंतर मग तो हिलिंग चांगलं व्हावं या दृष्टीने आज्य स्वादुशीतैः प्रदेहयेत. म्हणजे घृतासह मधुर आणि शीत अशा गोष्टींनी प्रदेह म्हणजे त्या ठिकाणी लेप लावायचे. आणि मग त्याच्यामध्ये खायला पेशंटला काय काय द्यायचं, तर अभिषंदिनी भोज्यानी क्लेदनायच्या. अभिषंदिनी भोज्य म्हणजे आता आपण बघितलं होतं की हे अभिषंद कशासाठी, तर तिथे क्षरण झालेलं आहे क्षार लावल्यानंतर आणि हा क्षार लावल्यानंतर जे क्षरण झालेलं आहे तर त्या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणामध्ये क्षरण होऊ नये आणि अभिषंद तिथे थोड्या प्रमाणामध्ये यावा या दृष्टीने अभिषंदिनी भोज्यानी. आणि कशासाठी, तर क्लेदनाय, ते क्लेद थोडासा तिथे येऊन त्याचे हिलिंग प्रॉपर्टीज यावेत यासाठी म्हणून तिथे क्लेदन करण्यासाठी म्हणून अभिषंदी भोज्य असं घ्यायचं आहे. यदीच स्थिर मूलत्वात क्षारदग्धम न शीर्यते धान्याम्ल बीजयष्टाव तिलैः आले पयेत्ततः तिलकल्कस्य मधुकः घृताक्ता व्रणरोपणः. आता काही वेळेला असं होतं की स्थिर मूलत्वात क्षारदग्धम न शीर्यते. स्थिर मूलत्वात म्हणजे काय, तर ज्या वेळेला त्याचं मूळ म्हणजे जी गोष्ट आपल्याला काढायची आहे तिथून, जसं घ्राणासाठी आपण बघितलं की नासार्ष वगैरे असताना किंवा अर्शामध्ये असताना आपल्याला हे लावायचं आहे आणि हे ज्या वेळेला आपल्याला तिथून काढायचं आहे म्हणजे क्षरण करायचं आहे तर स्थिर मूलत्वात न शीर्यते असं म्हटलंय. म्हणजे जर का त्याच्या ठिकाणी मूळ त्याचं स्थिर झालेलं आहे खूप जास्त प्रमाणामध्ये आणि त्याच्यामुळं जर का क्षार लावून सुद्धा त्याचं क्षरण होत नसेल तर मग काय करावं असं या ठिकाणी सांगितलंय. म्हणजे एकदा लावलं त्याच्या अभिषंदिनी भोज्यानी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या, पण हे करत असताना जर आपण क्षार लावल्यानंतर सुद्धा त्याचं क्षरण नाही झालं असेल, यदीच स्थिर मूलत्वात क्षारदग्धम न शीर्यते तदा धान्याम्ल बीजयष्टाव तिलैः आले पयेत्ततः. तर मग त्यावेळेला काय काय लावावं, तर धान्याम्ल बीज म्हणजे धायटी बरं का. मग धान्याम्ल बीज म्हणजे धायटी का,
तर धान्याम्ल म्हणजे कांजी. कांजी बनवण्यासाठी त्याचं बीज वापरलं जातं. बीज म्हणजे धायटीशिवाय ह्या गोष्टी बनत नाहीत, म्हणून धान्याम्ल बीज किंवा किण्व ज्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर किंवा आजकालच्या भाषेमध्ये यीस्ट आपण म्हणतो, राईट. सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यानंतर यष्ट्या व यष्टी म्हणजे ज्येष्ठ मत त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर पुढे काय, तिलही आले पयेत ततः. तिल आणि आल आणि पयेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, पय ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती लावाव्यात. आणि ते कसं, तर तिलकल्कः समधुकः घृताक्ता व्रणरोपणः. आणि मग हे करत असताना तिलकल्क सपयः म्हणजे तिलकल्क समधुकः घृताक्त म्हणजे मधु घृत आणि तिलकल्क हे व्रणरोपणासाठी त्या ठिकाणी लावावं. आता ज्या वेळेला स्थिर मूलत्वात क्षारः न शीर्यते म्हणजे क्षारदग्धम न शीर्यते, स्थिर मूल झाल्यामुळं जर का क्षारदग्ध केलं तरी सुद्धा त्याचं क्षरण होत नसेल, तर त्या ठिकाणी काय काय करावं, तर ते दहन झालेलं नाहीये तर पहिल्यांदा त्याचं रोपण होऊन घ्यायचंय. म्हणून धान्याम्ल बीज यष्टी किंवा तिलतेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लावायच्या. तिळकल्प जो आहे तो मधुघृतासह त्याच्या ठिकाणी व्रणरोपणासाठी लावायचा. आता ह्याच्या पुढे जे आहेत ना तर ते सांगतात की काय करायचं आहे, तर पक्व जंबवा सितम सन्नम सम्यक दग्धम विपर्यये. आता अदग्ध किंवा कमी प्रमाणामध्ये दग्ध झालं असेल तर त्याची लक्षणं काय ते त्यांनी सांगितलं की क्षारदग्धम न शीर्यते. आणि तर काय करावं, तर धान्याम्ल बीज यष्टाव या गोष्टी लावाव्यात. आणि आता ह्याच्यानंतर सम्यक दग्धाची लक्षणं कोणती ते सांगतात की पक्व जंबवा सितम सन्नम सम्यक दग्धम. सम्यक दग्ध जर का झालेलं असेल तर ते कसं दिसतं, पक्व जंबवा सित. जंबू म्हणजे काय, तर जांभूळ. पक्व जंबू पिकलेलं जांभूळ. तर पिकलेल्या जांभळाप्रमाणे ते दिसतं. तर ते जे तर त्याला सम्यक दग्ध असं समजावं. आणि विपर्यय म्हणजे जर का सम्यक दग्धापेक्षा व्यतिरिक्त जर का काही झालेलं असेल, म्हणजे कमी दग्ध झालाय तर त्याचा रंग तसा नाही येणार, किंवा जास्ती दग्ध झाला असेल तर त्याचा रंग बदलेल. म्हणजे पक्व जांभळाप्रमाणे जो रंग दिसतो तो सम्यक दग्धाचा रंग जाणावा. म्हणून ज्या ज्या वेळेला आपण क्षारकर्म करतो तर त्यावेळेला तिथे रंग कुठला आलाय ही गोष्ट बघणं खूप महत्वाची आहे. आता रंगाचा आणि ह्याचा काय संबंध किंवा जांभळाचा काय संबंध असं जर का आपण बघितलं तर जांभूळ पक्व झाल्यानंतर ज्या रंगाचं दिसतं म्हणजे डार्क अंसुली रंग, अशा अंसुली पण नाही म्हणता येणार, जांभळाचाच रंग असं आपण म्हणू. तर तसा जेव्हा येतो ना तर त्यावेळेला पॉटरीचा कसा रंग येतो ना तशाच पद्धतीचे हे रंग असतात, आकसल्यासारखं ते होत असतं. आणि त्याप्रमाणे आणि म्हणून पक्व जंबासितम असं म्हटलंय. तर ह्या पद्धतीनं त्याच्यामध्ये चेंज यायला पाहिजे. आणि मग विपर्यय त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त जर का अशा काही गोष्टी झालेल्या असतील म्हणजे सम्यक दग्धापेक्षा व्यतिरिक्त विपर्यये ताम्र ताम्रता तोद कंडवाद्यैहि दुर्दग्धम तम पुनर्दहेत. दुर्दग्ध जर का झालेलं असेल तर काय करावं, तर पुन्हा दहेत असं म्हटलेलं आहे. आणि विपर्यय विपर्यय म्हणजे काय, तर ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त म्हणजे सम्यक दग्ध नाही झालेलं आहे तर ते कसं दिसतं, तर ताम्रता म्हणजे त्याच्यामध्ये लाल म्हणजे ताम्र वर्ण कसा असतो ना कॉपर कलर तसा येतो. त्याच्यानंतर तोद कंडू आदेही त्याच्यामध्ये तोद आहे, कंडू आहे इत्यादी लक्षणं त्याच्यामध्ये येतात. सम्यक दग्ध झालं तर लक्षणं नाही येत. आणि दुर्दग्धम तम पुनर्दहेत असं म्हटलंय. आता असं जर असेल तर त्याला दुर्दग्ध असं म्हणायला पाहिजे, म्हणजे कमी दग्ध झालेला आहे. ओके, आणि म्हणून त्याचा पुन्हा दाह करावा. आणि दाह करत असताना इथे कशाने दाह करायचा आपल्याला, तर क्षाराने दाह करायचा, म्हणून पुन्हा दहेत असं म्हटलेलं आहे. ओके, त्याच्यानंतरच जे आलेलं आहे त्याच्यामध्ये अतिदग्धे स्रवेत रक्तम मूर्छा दाह ज्वरादय. म्हणजे आपण पहिल्यांदा बघितलं की कमी दग्ध झाल्यानंतर काय आहे, त्याच्यानंतर सम्यक दग्ध झाल्यानंतर पक्व जंबासितम, त्याच्यानंतर दुर्दग्ध म्हणजे चुकीच्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं न झालेला दाह जो असतो तो ताम्रता तोद कंडू असं असेल तर पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षार लावायला पाहिजे. आणि अतिदग्धे मग आता जास्त प्रमाणामध्ये दाह झालेला असेल तर काय होतं, स्रवेत रक्तम मूर्छा दाह ज्वरादय. अतिदग्ध जर का झालं तर स्रवेत रक्तम त्या ठिकाणी रक्ताचा स्राव होतो. अदरवाईज आतापर्यंत वरती जर आपण बघितलं तर कुठे सुद्धा रक्ताचा स्राव होतो असं म्हटलेलं नाहीये, बरोबर. सो जास्त दाह जर का झाला तर तिथले जे व्हेसल्स आहेत ना तर ते ओपन अप होतात आणि ब्लीड व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून अतिदग्धे स्रवेत रक्तम आणि मूर्छा दाह ज्वर आदया. मूर्छा दाह आणि ज्वर या गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात. आणि आदय
आदयामध्ये काय येईल तर मूर्छादाह ज्वर हे जर का 3 बघितले तर पित्ताचे व्याधी आहेत, बरोबर. मग पित्ताची इतर सगळी लक्षणं, मग तिथे ओष चोष ह्या वेदना येऊ शकतील आदयाहामध्ये, किंवा त्या ठिकाणी विस्फोट असू शकतील, किंवा त्याच्यामध्ये राग म्हणजे रंग बदलणं हा भाग आजूबाजूच्या प्रदेशामध्ये घडेल. तर आदयाहावरून ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घ्यायच्या. आणि म्हणून अतिदग्धे स्रवेद रक्तम. ओके. आणि काय तर मूर्छा दाह ज्वरादया. तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. त्याच्यानंतरची जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये हृदय विशेषात विनमूत्र संरोधो अतिप्रवर्तनम. आता हेच जर का आपण क्षारकर्म गुदाच्या ठिकाणी करत असू तर काय काय होतं हे सांगतात. गुदे विशेषात विनमूत्र संरोधः अतिप्रवर्तनम पुस्तोपघात मृत्युर्वा गुदस्य शातनात ध्रुवम असं म्हटलेलं आहे. आता हे जर का अतिदग्ध झालेलं आहे आणि अतिदग्ध होत असताना आपण जेव्हा गुदाच्या ठिकाणी हे क्षारकर्म करत असतो म्हणजे विशेषात गुदे काय घडेल तर विणमूत्र संरोध हा म्हणजे त्यामध्ये विणमूत्र यांचा संरोध म्हणजे विट म्हणजे पुरुषाचा संरोध आणि मूत्राचा संरोध. संरोध म्हणजे विशेषेण रोध हा या अर्थाने आलेला आहे. किंवा अतिप्रवर्तन म्हणजे एकतर अजिबात प्रवृत्ती होत नाहीये किंवा जास्त प्रमाणामध्ये प्रवृत्ती होते. आणखीन एक सांगितलेलं आहे की पुस्तोपघात म्हणजे पुरुषत्वाचा नाश होतो या अर्थाने. आणि मृत्युर्वा असं म्हटलेलं आहे. आता मृत्यू सुद्धा तिथे येऊ शकतो. ह्याचं कारण काय तर गुद जर का आपण बघितलं तर ते मर्म आहे आणि ते सद्य प्राणहर मर्म आहे, बरोबर. आणि सद्य प्राणहर मर्म असताना त्या ठिकाणी जर का अति रक्तस्राव झाला किंवा त्या ठिकाणी अतिसंरोध किंवा अतिप्रवर्तन झालं तर मृत्यू येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून क्षारकर्म करत असताना अतिशय काळजीपूर्वक करायला पाहिजे, विशेषत्वाने ज्या वेळेला आपण गुदाच्या ठिकाणी करतो तेव्हा. आणखीन एक सांगितलं की गुदस्य शातनात ध्रुवम. गुदाचं शातन होतं. शातन म्हणजे पडून जाणं या अर्थाने. म्हणजे ज्या वेळेला आपण तिथे लावलेलं आहे ना क्षार तर ते एवढं कटिंग होतं की त्याच्यामध्ये पूर्ण जे गुद म्हणजे एनसचा जो भाग आहे तो निघूनच जाणं. तुम्ही काही केसेस कदाचित बघितलेले असतील की ज्याच्यामध्ये प्रोलॅप्स ऑफ रेक्टम हे दिसतं आपल्याला. तर प्रोलॅप्स आहे आणि म्हणून त्याच्या ठिकाणी काही लावलं तर ते पूर्णपणे कटिंग होतं आणि निघून जात आहे. किंवा प्रोलॅप्स पाईल्स आहे तर त्या ठिकाणी सुद्धा अशी संप्राप्ती घडण्याची शक्यता आहे. आणि म्हणून गुद हे सद्य प्राणहर मर्म असल्यामुळं विशेषत्वाने आपण एक गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे की हे कर्म करत असताना क्षारकर्म करत असताना काळजीपूर्वक करायला पाहिजे. आता विशेषत्वाने एकेका ठिकाणच्या या गोष्टी सांगतात की काय व्हायला पाहिजे. मग नासायाम नासिका वंश दरणात आकुंचनोद्भव आकुंचनोद्भव भवेच्च विषयाज्ञानम विषय अज्ञानम. नासिकेवरती जर आपण लावत असू आणि नासिकेच्या ठिकाणी समजा जास्त प्रमाणामध्ये क्षारकर्म केलं गेलं तर काय होईल. नासिका वंश दरण नासिका वंश म्हणजे काय ब्रिज ऑफ नोज, बरोबर. नोजचा जो ब्रिज आहे तो तर तो काय होतं दरण तो तुटून जातो किंवा तो बसतो. आपण ज्या वेळेला इंट्रायुटेराइन ग्रोथ बघत असतो तर त्यावेळेला नेझल बोन फॉर्म झाले की नाही ही गोष्ट महत्वाने बघत असतो. कारण की त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या इतर गोष्टी असतात की ज्याला आपण हे म्हणतो सिफिलिस वगैरे तर त्याच्यामध्ये विशेष करून नेझल बोन फॉर्मेशन होत नसतं. पण या ठिकाणी जर का जास्त प्रमाणामध्ये क्षारकर्म केलं गेलं तर नासिका वंश धरण त्याचा नासिका वंश म्हणजे ब्रिज जो आहे किंवा बोन जे आहे तर ते तुटतं त्या ठिकाणी. आणि आकुंचनोद्भव किंवा त्याचं आकुंचन होऊन जातं म्हणजे जे कार्टिलेज आहे पूर्णपणे ते आकसून जातं. आणि म्हणून नासिकाच्या ठिकाणी सुद्धा करत असताना अतिशय काळजीपूर्वक करायला पाहिजे. अजून एक त्याचं वेगळी गोष्ट सांगितली ती म्हणजे भवेच्च विषयाज्ञानम. विषयाचं अज्ञान होतं. मग आता घ्राणाचा विषय कुठला तर गंध हा घ्राणाचा विषय. तर जास्त प्रमाणामध्ये जर का त्या ठिकाणी क्षारकर्म केलं गेलं किंवा त्याचा अतियोग झाला तर त्यामुळं वास येणं ही गोष्ट कमी व्हायला लागते. मग आता आपल्या ह्याच्यामध्ये आपण समजा क्षारकर्म नाही केलेले पण गंध अज्ञान असे केसेस असतात किंवा असे पेशंट्स आपल्याकडे येत असतात. आता गंध अज्ञान असे ज्या वेळेला पेशंट्स येतात ना तर त्यामध्ये आपण क्षाराचा विचार करायला पाहिजे बरं का. म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी क्षार लावलेला नाहीये. तरी सुद्धा ज्या वेळेला पेशंट क्षाराचं सेवन अति प्रमाणामध्ये करतो किंवा क्षारयुक्त असणाऱ्या फ्युम्स किंवा अशा केमिकल इंडस्ट्रीमध्ये जर का तो काम करतोय
असं जर असेल तर त्याचा गंध अज्ञान ही गोष्ट होऊ शकते की नाही? तर होऊ शकते. सो त्या दृष्टीने विचार करून द्यायचा. म्हणजे आपण प्रत्यक्ष तिथे समजा हे क्षारकर्म नाही केलेलं आहे, पण तरी सुद्धा आपल्याला लक्षण घेऊन पेशंट येतो की गंध अज्ञान आहे. तर एक विचार म्हणून त्याच्यामध्ये आपण क्षार अतियोगाचा विचार करायला पाहिजे. आणि अतियोगाची जी चिकित्सा आहे त्यानुसार आपण जर का तिथे प्रयत्न केले, तर गंध अज्ञान ही जी गोष्ट आहे ना, ती पुन्हा गंध ज्ञानामध्ये परावर्तित होऊ शकते. विशेष करून आपण बघतो की पोस्ट कोविड पेशंट्समध्ये बऱ्याच वेळेला सेन्स ऑफ स्मेल जो आहे तो गेलेला आहे आणि सेन्स ऑफ स्मेल जो गेलेला आहे ना, तो रिटर्न बॅक येतच नाही. असे पेशंट आपण बऱ्यापैकी बघतो, की 3-4 महिने झालेत, 3-4 महिन्यापूर्वी कोविड होऊन गेलाय आणि तरी सुद्धा हा वास येतच नाहीये, असं पेशंट सांगत असतात. मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे? तर इतर आपण जी औषधं वापरू ती तर आहेच, संज्ञास्थापन वगैरे आपण त्या गोष्टी तिथे वापरणार. पण त्याच्याच बरोबरीनं ह्या क्षाराचा सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. नासायां नासिकावंश दरणात् आकुंचनोद्भवः भवेच्च विषयाज्ञानम् तद्वत् श्रोत्रादिकेषु अपि. त्याचप्रमाणे श्रोत्राच्या ठिकाणी म्हणजे कानाच्या ठिकाणी कर्णाशय असताना जर का आपण तिथे क्षारकर्म करत असू, तर त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीची लक्षणं येतात. म्हणजे काय? तर विषयाज्ञानम म्हणजेच ऐकायला न येणं. या दृष्टीने आपण त्या कर्णाच्या बाबतीमध्ये जेव्हा क्षारकर्म करणार, तर त्याचा विचार आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतरचं जे सांगितलेलं आहे, तर विशेषात सेको अम्लैः लेपो मधुघृतं तिलाः वातपित्तहरा चेष्टा सर्वैव शिशिरा क्रिया. म्हणजे आता ह्या सगळ्याची म्हणजे अतियोगाची चिकित्सा ही एका ह्या श्लोकामध्ये सांगितली आहे. काय? विशेषाद अत्र सेक. अत्र म्हणजे अशा ठिकाणी म्हणजे इन दीज कंडिशन्स म्हणजे जिथे अतियोग झालेला आहे क्षाराचा त्या ठिकाणी काय करावं? सेकः अम्लैः. अम्लैः द्रव्यैः सेकः म्हणजे कुठल्याही अम्ल द्रव्याने पहिल्यांदा सेक करायला पाहिजे म्हणजे परिषेक करायला पाहिजे, धारा करायला पाहिजे. मग ही अम्लद्रव्य कुठली? त्याच्यामध्ये दधिमस्तू आणि कांजी ही 2 महत्वाची. अगदी आपल्याकडे इतर काही नसेल तर इव्हन ताकाचा जरी सुद्धा आपण त्या ठिकाणी सेक किंवा परिषेक केला, तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या अम्लत्वामुळे मुदरीभवन व्हायला मदत होत असते आणि मग क्षाराचा जो अतिक्षरण हा जो गुण आहे तो कमी यायला मदत होत असते. त्याच्यानंतर लेपो मधुघृतम तिलाहा. लेप कुठला लावायचे तिथे? तर मधु, घृत आणि तिल या ठिकाणचा या गोष्टींचा लेप त्या ठिकाणी लावायचा आहे. आता मधु, घृत आणि तिळ हे का? असं एक विचारायला पाहिजे किंवा हे बघायला पाहिजे. तर तूप आणि मध ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करून ज्या वेळेला आपण लावतो, तर त्यावेळेला जखमा अतिशय चांगल्या पद्धतीने हील होतात. हे आपण बरेच केसेसमध्ये बघितलेलं आहे. इव्हन बर्न्सचे जे पेशंट असतात ना, तर आम्ही ज्या वेळेला शिकत होतो त्यावेळेला ताराचंद हॉस्पिटलला बर्न्सचं ड्रेसिंग करत असताना घृत आणि मधू या दोन्ही गोष्टी समप्रमाणात एकत्र करून त्या लावल्या जायच्या किंवा वेगळ्या हे प्रमाणामध्ये. मध जो आहे तो जड आहे. मधाचं प्रमाण जास्त आणि तुपाचं प्रमाण कमी असं घेतलं जातं. म्हणजे ते सामान्यतः विषम मात्रेमध्ये येतं. अजून एक महत्वाची गोष्ट अशी या ठिकाणी, की मधाची जी उत्पत्ती आहे, तर ती कणाकणांनी म्हणजे त्या मधमाशा ज्या असतात तर त्या कणाकणांनी करतात. त्याचप्रमाणे ओजाची आणि शुक्राची उत्पत्ती पण कणाकणांनी झालेली आहे. म्हणून शरीरामधलं शुक्र वाढणं आणि म्हणून रिजनरेशन ऑफ द टिश्यू ह्यासाठी म्हणून मधाचा उपयोग होतो. आणि तसंच तूप सुद्धा जर का आपण बघितलं तर कणीदार तूप म्हणजे कणकण कणकण एकत्र येऊन तूप बनलेलं असतं. आणि तूप जे आहे ते सारं आहे दुधाचं पासून बनलेलं. त्याचप्रमाणे सगळ्या धातूंचं जे आहे तर ते सार म्हणजे शुक्र आहे. तर 7 धातू आणि दुधावरती होणारे 7 अग्निसंस्कार याप्रमाणे तुपाचं जे गामित्व आहे ते शुक्राकडे आहे आणि म्हणून शुक्राचा जो संबंध गर्भोत्पादश्च असं म्हटलंय तर गर्भ ह्याचं इथे उत्पन्न याचा अर्थ इथे घ्यायला पाहिजे की रिजनरेशन ऑफ द टिश्यू या अर्थाने इथे घ्यायला पाहिजे. आणि रिजनरेशन ऑफ टिश्यू हे करण्यासाठी म्हणून मग त्या ठिकाणी तूप आणि मध आणि त्याच्या बरोबरीनं तिलकल्क असं आलंय, तिळाचा कल्क लावावा. तर तिलकल्क जो आहे ना तो व्रणरोपणासाठी उत्तम आहे आणि म्हणून विशेष करून अशा सगळ्या कंडिशन्स मध्ये आपल्याला ह्या 2 गोष्टी करायच्या की अम्लैहि द्रव्यैहि सेकः आणि त्याच्याबरोबर मधुकृतं तिलाहा लेपः. अजून एक सांगितलंय महत्वाचं की वातपित्तहरा चेष्टा सर्व एव शिशिरा क्रिया. वातपित्तहरा चेष्टा. चेष्टा म्हणजे काय? की चिकित्सा. कुठली करायची? तर वातपित्त हर चिकित्सा करायची. मग वातपित्त कमी करणारी द्रव्य म्हणजे वातपित्त हर द्रव्य जी आपल्याला माहिती असतील तर ती आपण या ठिकाणी वापरू शकतो. आणि त्याच्याच बरोबरीनं इव्हन ह्या ठिकाणी आता काय झालेलं आहे तर
दाह ज्वर आदयः असं पण बघितलेलं होतं. मूर्छा दाह ज्वरादयः ज्या वेळेला अतियोग होतो त्यावेळेला, बरोबर. मग ज्वराची संप्राप्ती सारखी किंवा ज्वराची लक्षणं त्या ठिकाणी येतात आणि वातपित्त हर आपल्याला चिकित्सा करायची आहे. तर वातपित्त ज्वराचा आपण काढा तिथे वापरू शकतो की नाही शकत? तर शकतो. त्यातली जर द्रव्य बघितली तर काळ्या मनुका किंवा यष्टी अशी सगळी वातपित्ताचं शमन करणारी द्रव्य आहेत आणि ती आपण पोटामधून जर का दिली तर दाह, मूर्छा, ज्वर आणि इतर गोष्टी ह्या सगळ्या होणार नाहीत. आणि त्याच्या बरोबरीनच अजून एक गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे शिशिरा क्रिया हा थंड क्रिया सगळ्या करायच्या. उगाच तिथे स्वेदन दिले वगैरे असलं काहीही करायचं नाही आपल्याला. मग तिथे स्तंभन करायचंय किंवा ज्या ज्या थंड पाण्याचा सेक करायचा आहे किंवा उशीर सिद्ध जल हे आपण करू शकतो किंवा दुर्वासिद्ध जल ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पोटामध्ये देणं वगैरे ह्या गोष्टी करू शकतो. सो वेगवेगळ्या पद्धतीचं वातपित्त कमी करणारं आणि शिशिर क्रिया म्हणजे थंड क्रिया या सगळ्या आपल्याला चिकित्सेसाठी अतियोगाच्या करायच्या आहेत. ओके. मग आता ते एक्सप्लेनेशन देतात पुढे. तर काय एक्सप्लेनेशन आहे? तर अम्लो हि शीतः स्पर्शेन क्षारः तेन उपसंहितः याति आशु स्वादुता तस्मात् अम्लैः निर्वापयेत उत्तराम. आता हे का करावं? अम्लो हि शीतः, अम्ल थंड आहे. आता अम्ल रस कसा आहे? तर उष्णवीर्यो हिमस्पर्शः असं आलंय. अम्लोग्नी दीप्तिकृत हृद्यो उष्ण रुच उष्णपाचन रोचनः उष्णवीर्यो हिमस्पर्शः. म्हणजे जरी तो वीर्याने उष्ण असला तरी सुद्धा स्पर्शाने तो थंड आहे आणि म्हणून अम्लोही शीतः स्पर्शेन पुढे वापरलेला आहे. आणि क्षारः तेन उपसंहितः त्याच्या सोबत ज्या वेळेला क्षार येतो त्यावेळेला याती आशु स्वादुता, आशु याती स्वादुता म्हणजे लगेच त्याला मधुरीभूत होतो. आपल्याला 12वी पर्यंत आपण शिकलेलं असतं त्याच्यामध्ये टायट्रेशन एक प्रकार असतो, बरोबर. मग त्याच्यामध्ये एक बीकर असतं, त्याच्यामध्ये काही हे घेतलेलं असतं, अल्कली घेतलेलं असतं, वरनं आपण ऍसिड H2SO4 किंवा HCl चे मला वाटतं ड्रॉप बाय ड्रॉप टाकतो आणि मग त्याचा जो कलर असतो तो पिंक असतो. तो एक ड्रॉप टाकला की एका क्षणाला पूर्णपणे तो व्हाईट कलर किंवा कलरलेस होऊन जातो. मग असं ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला आपण म्हणतो की आता ह्याचा पीएच नॉर्मलला आलेला आहे. नॉर्मल पीएच म्हणजे किती आपण कन्सिडर करतो? तर 7 हा नॉर्मल पीएच आहे, राईट. सो त्याचा पीएच नॉर्मल करणं, त्या जखमेचा पीएच नॉर्मल करणं ही गोष्ट तिथे गरजेची आहे. आणि म्हणूनच क्षार आणि अम्ल या गोष्टी एकत्र झाल्यानंतर मधुरीभूत होतं. क्षार म्हणजे काय आणि अम्ल म्हणजे काय? तर अम्ल म्हणजे आपण ज्याला आत्ताच्या 12वी नंतरच्या सायन्सच्या भाषेमध्ये ऍसिड्स म्हणतो ते सगळे अम्लमध्ये येतात. आणि क्षार म्हणजे अल्कलीज सगळे येतात. आपण क्षारकर्म करतो म्हणजे काय करतो? तर अल्कलाईन तिथे अल्कलाईन कॉटरीज करत असतो. आणि ज्या वेळेला असं होतं तर त्यावेळेला जास्त प्रमाणामध्ये समजा अतियोग झाला आहे अल्कलाईन कॉटरीचा तर त्या ठिकाणी अम्ल गोष्ट त्यावरती लावायची आहे, टाकायची आहे. अम्ल गोष्ट टाकल्यानंतर अम्ल प्लस क्षार एकत्र आल्यानंतर त्याचं न्यूट्रलायझेशन होतं म्हणून मधुरीभवन होतं. म्हणजे सॉल्ट आणि ह्याचं फॉर्मेशन होत असतं, बरोबर. सॉल्ट अँड वॉटर. सो त्या पद्धतीनं तिथे होतं आणि मधुरीभूत जी झालेली गोष्ट आहे ती रिजनरेशनच्या दृष्टीने महत्वाची आहे किंवा नवीन टिश्यू फायबर्स जे तयार होतात तर ते महत्वाचे आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी पहिली अम्लो हि शीतः स्पर्शेन क्षारः तेन उपसंहिता याती आशु स्वादिता तस्मात अम्लैहि निर्वापयेत उत्तराम. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तर अम्लैहि निर्वापयेत, अम्ल निर्वापन करावं. निर्वापन म्हणजे त्याच्यावरती शिपकारा मारणं ना याला निर्वापन असं म्हटलं जातं. म्हणजे आता तुम्ही कधी स्वयंपाक वगैरे चुकून माकून केलेला असेल तर त्याच्यामध्ये एखादी गोष्ट असते आणि त्याला छानपैकी समजा आपल्याला वाफ द्यायची असेल तर एक मूठभर आपण साधारण पाणी घेऊन त्याच्यावरती शिपकारा मारतो आणि झाकून ठेवतो की मग ते वाफेने चांगलं शिजतं. तर निर्वापन म्हणजे काय? एखादी गोष्ट गरम आहे तर त्याच्यावरती थंड पाण्याचा शिपकारा मारणं ह्या अर्थाने ते निर्वापन असंही आलेलं आहे. जो क्षार हे करत असताना मधुरीभूत होण्यासाठी म्हणून त्याचं निर्वापन करणं ही गोष्ट महत्वाची आहे. ओके. वातपित्तहरा चेष्टा सर्वैव शिशिरा क्रिया अम्लो हि शीतस्पर्शेन क्षारास्तेन उपसंहितः याति आशु स्वादुतां तस्मात् अम्लैः निर्वापयेत उत्तरा. त्याच्यानंतर एक श्लोक वाचून आपण किती वाचलेलं? विषाग्नी शस्त्राशनी मृत्युतुल्यः क्षारो भवेत् अल्पमतिप्रयुक्तः स धीमता सम्यक् अनुप्रयुक्तो रोगान् निहन्ति अचिरेण घोरान्.
आता हा जो क्षार आहे तो कसा आहे? क्षार अग्निशस्त्र शनी मृत्युतुल्य हा असं म्हटलेलं आहे. मग आता हा क्षार सगळ्या पद्धतीनं कसा आहे त्याचं सांगितलं. आणि क्षारो भवेत अल्पमती प्रयुक्त हा, अल्पमती प्रयुक्त हा क्षार हा किम भवेत विष अग्नि शस्त्र शनी मृत्यू तुल्य हा भवती. ओके, म्हणजे ज्याला कसा वापरायचा, कधी वापरायचा, किती प्रमाणात वापरायचा, कोणत्या कंडिशन्स मध्ये वापरायच्या, कोणत्या कंडिशन्स मध्ये हा क्षार नाही वापरायचा, हे सगळं ज्याला समजत नाही त्याच्या बाबतीमध्ये काय होतं, जर त्यांनी क्षार वापरला तर तो विषाप्रमाणे, अग्निप्रमाणे, शस्त्राप्रमाणे, शनीप्रमाणे किंवा मृत्यूप्रमाणे काम करतो. परंतु तोच स धीमता सम्यक अनुप्रयुक्त हा, तोच जर का धीमान, धीमान म्हणजे बुद्धिमान, बुद्धिमान माणसाने जर का तो क्षार वापरला तर सम्यक अनुप्रयुक्त हा, योग्य पद्धतीनं तो वापरला तर रोगान निहंती अचिरेण घोरान, घोरान रोगान अचिरेण निहंती. घोर म्हणजे मोठे, रोग वेगवेगळे व्याधी, अचिरेण चिर म्हणजे चिरकालीन व्याधी असं म्हणतो आपण, बरोबर. चिरकालीन म्हणजे खूप काळ असणारा, अचिरेण खूप कमी काळामध्ये, निहंती, बरोबर. म्हणजे घोरान रोगान अचिरेण निहंती, घोर दारुण असे व्याधी क्षणामध्ये घालवतो किंवा कमी वेळामध्ये घालवतो तोच क्षार जर योग्य पद्धतीनं वापरला तर. आणि त्याच्यामुळं जसं काही बाबतीमध्ये म्हटलं जातं की दुधारी शस्त्र आहे की योग्य पद्धतीनं वापरला तर खूप उत्तम रिझल्ट येतो, आणि जर का अतियोग झाला तर घोरान व्याधी हे निर्माण करतो किंवा मृत्यू या सुद्धा गोष्टी येण्याची शक्यता आहे. आपण वरती बघितलं होतं की गुदशातनात ध्रुव हा मृत्यू हो, तर त्या पद्धतीने त्या गोष्टी येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून क्षार वापरत असताना नेहमीच काळजीपूर्वक असा क्षार वापरायला पाहिजे. त्याच्यानंतरचा जो श्लोक आलेला आहे त्याच्यामध्ये अग्निही क्षारादपि श्रेष्ठ तद्दग्धानाम असंभवात भेषज क्षार शस्त्रैश्च न सिद्धताम प्रसादना. आता इथेपर्यंत क्षारकर्म जे आहे ते पूर्ण होतं आणि 40व्या श्लोकापासून अग्निकर्म चालू होता. तर अग्निही क्षारादपि श्रेष्ठ तद्दग्धानाम असंभवात, अग्नी हा क्षारापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. आता आपण वरती जस्ट क्षाराची प्रशस्ती बघितली की क्षार कशा कशा पद्धतीनं काम करतो, तर त्याच्याही पेक्षा उत्तम काम करणारा असा अग्नी आहे. अग्निही क्षारादपि श्रेष्ठ तद्दग्धानाम असंभवात, त्यांनी जे दग्ध केलेलं आहे ते असंभव म्हणजे पुन्हा ते उत्पन्न होणार नाही, म्हणून अग्निकर्म हे सगळ्यात श्रेष्ठ असं सांगितलेलं आहे. आता अग्निकर्माचा आणि ह्याचा काय संबंध आहे हे आपण जस्ट एक छोटीशी स्टोरी सांगते तुम्हाला, मला गोष्टी सांगायला आवडतात बऱ्यापैकी. तर त्याच्यामध्ये शकुंतला कदाचित वाचलं असेल तुम्ही, अभिज्ञान शाकुंतलम. तर त्या अभिज्ञान शाकुंतलामध्ये असं दिलेलं आहे की काही हवन केलं जात असतं. तर हवन केलेलं जे द्रव्य आहे की नाही, तर त्याला अग्नीमध्ये हवन किंवा आहुती दिली जाते. आणि ते जर आपण काढून पुन्हा जर का पेरलं तर ते उगवतं का? तर कधीच उगवत नाही. याचं कारण काय की त्याच्यामधला आत असणारा जो अंकुर असतो तो पूर्णपणे होरपळला गेलेला असतो आणि तो पुन्हा येऊ शकत नाही. म्हणजे अग्निकर्म जर का त्या धान्याला झालेलं असेल तर ते धान्य पुन्हा उगवू शकत नाही, राईट. त्याचप्रमाणे जर अग्निकर्म एखाद्या व्याधीला केलेला असेल तर तो व्याधी परत उगम पावत नाही किंवा उद्गम त्याचा होत नाही. आणि म्हणूनच अग्निही क्षारादपि श्रेष्ठ तद्दग्धानाम असंभवात, त्यांनी जर का अग्नीने दाह केला गेला किंवा दग्ध केला तो व्याधी तर त्याच्यातनं पुन्हा पुन्हा तो व्याधी उत्पन्न होत नाही. आणि म्हणून क्षारकर्मापेक्षा सुद्धा अग्निकर्म हे श्रेष्ठ आहे. भेषज क्षार शस्त्रैश्च न सिद्धानाम प्रसाधनात, प्रसाधनात साधन किंवा सिद्ध केलं जातं, साधनात अग्निही श्रेष्ठ असं आहे. म्हणजे प्रसाधनात अग्निही श्रेष्ठ, अग्निकर्म का श्रेष्ठ आहे तर त्यांनी ह्या गोष्टी सिद्ध होतात. कुठल्या? तर भेषज क्षार शस्त्रैश्च न सिद्धानाम, म्हणजे ज्या गोष्टी औषधांनी सिद्ध होत नाहीत, ज्या गोष्टी क्षाराने सिद्ध होत नाहीत, ज्या गोष्टी शस्त्राने सिद्ध होत नाहीत त्या अग्निकर्माने सिद्ध होतात. आणि म्हणून अग्निही श्रेष्ठ असं म्हणतात. आता भेषज क्षार आणि शस्त्र या 3 चिकित्सा वेगवेगळ्या सांगितल्या. भेषज म्हणजे औषध पोटात देऊन जर का बरं वाटत नसेल तर अग्निकर्म करावं. आता ह्याचं उत्तम उदाहरण कुठलं? तर विसुच्यमती वृद्धायाम पार्ष्णोर्दाह प्रशस्यते असं म्हटलंय, तुम्हाला आठवत असेल तर. विसूचिका म्हणजे काय?
तर अधरोत्तर मार्गाभ्याम सहसैवाजितात्मनः प्रायती नोटून नादासात आहारो न पच्यते वगैरे सगळे जे अजीर्णाचे प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये उलट्या पण होणं आणि त्याच वेळेला लूज मोशन पण होणं हे जे घडतं आणि त्यावेळेला सूचिकेप्रमाणे तोद होतं, उदरशूल असतो आणि म्हणून त्याला विसूचिका असं म्हटलेलं आहे. आता ह्या विसूचिकेमध्ये जर का खूप वाढ झाली किंवा तुम्ही औषधं देऊन ते कंट्रोल होत नाहीये तर काय करा, तर पार्श्वनोर दाह हा प्रशस्यते म्हणजे टाचेच्या ठिकाणी अग्निकर्म करा. मग आता टाचेच्या ठिकाणी अग्निकर्म केल्यानंतर विसूचिका थांबते. मग हे कसं काय होत असावं बाबा ह्याचा एक विचार व्हायला पाहिजे. विसूचिकेची कारणं आहेत. त्याच्यामध्ये वाताच्या गतीमध्ये विकृती असणं हा एक महत्वाचा त्याच्यामध्ये असतो. तुम्ही औषधं दिली, पाचन केलं, दीपन केलं आणि पाचन झालेलं आहे, निरामतेची लक्षणं आलेत आणि तरी सुद्धा विसूचिका आहे असं होतं की नाही? तर होतं. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे? तर वाताची गती जी आहे ती प्राकृत करायची आणि वाताची जी चिकित्सा सांगितली आहे त्याच्यामध्ये वेष्टनम, त्रासनम, सेको, मध्यम वैष्टिक गौरिकम, स्निग्धोष्णा बस्तयो बस्ती नियम सुखशीतता. वेष्टनम, त्रासनम. त्रासन केल्यानंतर वात जागेवर येतो बरं का आणि म्हणून अग्निकर्म केल्यानंतर वाताची गती प्राकृत होते आणि म्हणून भेषजा जर का काम करत नसेल तर तिथे अग्निकर्म करावं हे विसूचिकेचे उदाहरण झालं. भेषजाच्या नंतर आलेला आहे क्षार. क्षारकर्म केल्यानंतर सुद्धा जर का व्याधी सिद्ध होत नसेल तर त्या ठिकाणी अग्निकर्म करावं. आता क्षार लावल्यानंतर समजा होत नसेल तर त्या ठिकाणी अग्निकर्म करावं. अग्निकर्म केल्यानंतर साक्षात म्हणजे केमिकल कॉटरी सिद्ध होत नसेल तर थर्मल कॉटरी करावी. हा अर्थ त्याचा झाला थोडक्यात सांगायचं म्हणजे कारण क्षारकर म्हणजे केमिकल कॉटरी सारखा प्रकार आहे आणि अग्निकर्म हा थर्मल कॉटरी म्हणजे उष्णता तिथे निर्माण करून ते बंद करणं आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी क्षाराचा उपयोग होत नाही तिथे अग्निकर्म आपण करू शकतो. मग त्याच्यामध्ये अगदी ते छोटे छोटे वॉर्ड्स पासूनच्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला वापरता येत असतात. सो त्याच्यामध्ये भेषज, क्षार आणि शस्त्रैश्च न सिद्ध्यती तत्प्रसाधनात अग्निकर्म हा श्रेष्ठ हा असं म्हणताय. जी गोष्ट शस्त्राने सुद्धा सिद्ध होत नाही ती अग्निकर्माने सिद्ध होत आहे. मग शस्त्रकर्म करत असताना काही जागा अशा असतात की ज्या ठिकाणी इनऑपरेबल असतं, नॉन ऑपरेबल असतं किंवा आपण तिथे ऑपरेट करू शकत नाही, तिथेपर्यंत पोहोचू शकत नाही. अशा वेळेला जर अग्निकर्म केलं तर त्याचा परिणाम चांगला येतो आणि म्हणूनच ह्या तीनही गोष्टींवर मात करणारं असं अग्निकर्म आहे आणि म्हणून अग्निही क्षारादपि श्रेष्ठ हा तद्दग्धानाम असंभवात. आता हे कसं केलं जातं अग्निकर्म तर हा एक श्लोक वाचूया आणि थांबूया आपण. त्याच्यामध्ये त्वची मांसे शिरा स्नायू संध्यस्थिषु संयुज्यते मश मशांगग्लानी मूर्धार्ती मंथ कीलतिरादिषु त्वग्दाहो वार्ती गोदंत सूर्यकांत शरादिभिः. हे कशाने करायचं, कसं करायचं किंवा किती मात्रापर्यंत केलं की त्वचेमध्ये जातं, मांसामध्ये जातं, सिरेपर्यंत जातं, स्नायूपर्यंत जातं, संधीपर्यंत जातं, अस्थिपर्यंत जातं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या पुढच्या श्लोकांमध्ये आलेल्या आहेत. सो आज आपले 40 पर्यंत श्लोक झाले. 41व्या श्लोकापासून नेक्स्ट टाइम आपण सुरुवात करूया. ओके. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले ते माझे जुरले पायीकपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानहे जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सुरे पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनव्रत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोके भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.